हे आपण दृश्य पाहतोय तर रायगडमधील दरड कोसळलेली आहे। पोलादपूर या ठिकाणी ही दरड आता कोसळलेली आहे। पोलादपूर महाबळेश्वर येथील ही दरड आपण पाहतोय कोसळलेली। ही दृश्य आपल्याला आता पाहायला मिळत आहेत। पोलादपूर महाबळेश्वर आमनळी घाट इथे हे दरड कोसळलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हे रायगडमधील हे दृश्य आहे, दरड कोसळलेले आपल्याला पाहायला मिळतंय। आपले प्रतिनिधी भारत यांनी याचा आढावा घेतलाय, पाहूयात। रायगडमधनं साताऱ्याला जाणारा जो मार्ग आहे आंबेनळी घाट, तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, कारण या मार्गावरती दरडींचं संकट आहे। आता आपण त्याच मार्गावरती आहे, आपण दृश्यांमधनं पाहू शकताय। आंबेनळी घाट म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो हाच रस्ता आहे पोलादपूरवरून महाबळेश्वर मार्गे सातारा जाण्याचा। ही जी महाकाय दरड आहे ती काही दिवसांपूर्वी या मार्गावरती कोसळली होती। अर्थातच दरड कोसळल्यानंतर तातडीने या ठिकाणची दरड दूर करण्यासाठी शासनाने आपत्कालीन व्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जेसीबी यंत्र ठेवलेलं आहे। तात्पुरता दिलासा मिळतो, दरड बाजूला काढली जाते आणि त्यानंतर मार्ग हा वाहतुकीसाठी खुला होतो। मात्र सध्या 6 जुलै पर्यंत अतिवृष्टी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे आणि हा जो मार्ग आहे हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। त्याचं कारण अशाच पद्धतीच्या दरडी खाली येण्याच्या घटना या घाटामध्ये घडू शकतात। जिल्हा प्रशासनाने 6 जुलै पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवलाय। त्यामुळे एरवी वाहनांनी गजबजलेला असणारा हा मार्ग आता पूर्णपणे निर्मनुष्य असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।